जो काय लॉंग मार्च होता त्याचे आयोजक आणि प्रमुख डॉक्टर अजित नवलेजी, तुमचे जे संघटना आहेत, विविध संघटना, त्या सर्व संघटनेचे अध्यक्ष, आमच्या गावाकडून आलेले आपल्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय श्री देशमुखजी, या ठिकाणी उपस्थित आपण सर्व या परिसरातील, या भागातील अतिशय खरं तर ज्यांच्या मागण्यांबद्दल खरंच सहानुभूती प्रत्येकालाच वाटेल, ती शासनालाही वाटली, अशा सर्व वर्गातील आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मला बोलायचे फक्त एवढ्यासाठीच आहे. आता मागण्याचा विषय संपला आपला, ऑलमोस्ट मागण्या डॉक्टर तुमच्या मान्य झाल्या. मला तर असं वाटायला लागलंय की आता बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रामध्ये समजेल आणि आता लॉकडाऊनचं सत्र सुरू व्हायला प्रत्येक ठिकाणी आमच्या डॉक्टर आदित्य यांना बोलवू. लोकांच्या लक्षात आलंय की 3-3 महिने आंदोलन करून मागण्या होत नाही, परंतु मागण्या कशा मागण्या होतात मी तुम्हाला यातलं एक गमक सांगेल सगळ्यांसाठी. आता आपण सगळे संघटनेमध्ये काम करताय, तर मी तुम्हाला मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या याचं जे गमक आहे डॉक्टरांचं ते मी आपल्या सगळ्यांना सांगतो. मागच्या 22 तारखेला रविवारी आपण अकोल्यात बैठक घेतली. पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत आपण अतिशय शिस्तबद्धपणे या आंदोलन केलं किंवा त्याचं नियोजन केलं, अतिशय बारकाईनं, आणि याच्यामध्ये एक भूमिका पण ठेवली. याच्यामध्ये सामान्य जनतेला आणि प्रशासनाला त्रास होता कामा नये. डॉक्टर अजित यांनी प्रशासनाबरोबरचा जो समन्वय आहे, संवाद आहे, तो प्रत्येक वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने चालू ठेवला. खूप चांगला समन्वय त्यांनी ठेवला. आमच्या माध्यमातून आणि काही त्यांचा थेटही असेल, शासनाशी त्यांना संपर्क ठेवला. आणि आंदोलन करत असताना सगळ्यांना त्रास देऊनच करायला पाहिजे, मगच मागण्या मान्य होतात असं नाही. तर आपल्या जर मागण्या जेन्युइन असतील, आपण जर अतिशय शिस्तबद्धपणे, नियोजनबद्धपणे आणि सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध ठेवून आणि वातावरण ठेवून जरी आंदोलन केली तरी आपल्या मागण्याची दखल घेतली जाते. ते डॉक्टर अजित नवले साहेब तुमच्या या लॉंग मार्चने दाखवून दिलं. आमचे प्राणसाहेब, आता मी थोडंसं नाशिक आणि पालघर त्या परिसरामध्ये काम केल्यामुळे मला थोडी आयडिया आहे. आमचे प्राणसाहेब काल असं म्हटले, आज सकाळीच म्हटले की आंदोलनकर्ते आणि आंदोलनाचे आयोजक ही खूप चांगली लोक आहेत आणि खूप समन्वयानं राहतात. मी त्यांना एकच सांगितलं की एक चांगले लोक आहेत, चांगला समन्वय ठेवतात, हे 100% बरोबर आहे. पण जर प्रशासन किंवा सरकार याच्यामध्ये चुकलं तर मात्र त्यांना ते कोणाचं ऐकत नाही. त्यामुळे जेवढे चांगले आहेत तोपर्यंत आहे. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण याचं नियोजन केलं. आणि पोलीस विभागाचं मी कौतुक करेल. आमचे ऍडिशनल एसपी साहेब अगदी सुरुवातीपासून रोजच्या संपर्कामध्ये आहेत. मलाही सारखे फोन आहेत. कालही थोडं मला उशीर झाल्यामुळे त्यांना थांबायला लागलं, पण त्यांचं कायम मी म्हटलं बाकी सगळी कामं सोडून फक्त तुम्ही लॉंगमार्चच बघताय असं दिसतंय. एवढा त्यांना पूर्ण वेळ दिला, पूर्ण यंत्रणा लावली आपली, आपणही त्यांना सहकार्य केलं. आणि अशी जर एकमेकाच्या सहकार्यानं आंदोलन झाली आणि त्याच्यातून सामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर काय वाईट आहे नव्हतं. म्हणूनच मी म्हटलं की आपण ठीक आहे, चांगल्या प्रश्नासाठी आंदोलन करायला काहीच हरकत नाही. आमचा त्यासाठी सपोर्ट राहील, शासनाचाही पाठिंबा राहतो. शासन आपले प्रश्न शासनाच्या समोर येतात. शेवटी असं आहे की रोजची वेगवेगळी कामं चालू असतात आणि ज्या वेळेला आपण आपला प्रश्न तिथपर्यंत घेऊन जाऊ त्यावेळेला मग ते सोडवण्यासाठी मार्गाचा विचार केला जातो. त्यामुळे आपले प्रश्न शासनापर्यंत यायलाच पाहिजेत. पुढे जे काय आपण ठरवलेलं आहे ते आपण पूर्ण ताकदीनं पुढे राबवू, त्याच्यामध्ये आपलं सहकार्य लागेल. आणि इथून पुढच्या सर्व कामकाजामध्ये आपलं आम्हाला सहकार्य अपेक्षित आहेच. त्याचबरोबर आमचंही आपल्याला पूर्ण सहकार्य राहील, प्रशासनाचं, पोलीस विभागाचं, असंही मी आपल्याला ग्वाही देतो. आणि धन्यवाद. साहेबांचं परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप उत्तम समन्वय ठेवला. त्याचबरोबर आमचे वागचौरे साहेब, खरं तर साहेब ते आमच्याकडे संगमनेरला होते. 2-3 आंदोलन आमचे त्यांनी खूप सुंदर हाताळलेले. दुधाच्या आंदोलनात पण तुम्ही साहेब मदत केली होती. मला आठवतो तो सगळा प्रसंग. साहेब आम्ही 50-60 ट्रॅक्टर घेऊन आलो होतो आणि ते सगळं शेड वगैरे घेऊन आलो.
एवढा बाका प्रसंग ते त्यांनी आता असंच तुम्ही जसं आता व्यवस्थित समन्वय साधला आणि तो सगळा प्रसंग टाळून आपण आंदोलन यशस्वी केलं, त्याचा फायदा लोकांना होईल ते केलं. आता या दोन्ही आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्याला प्रचंड मदत केली. मी परत एकदा अशी आशा व्यक्त करतो की असे अधिकारी सर्व जिल्ह्यांना लाभो आणि सर्व आपले साहेब बाकी राज साहेब